सध्या आपण एका महत्त्वाच्या विषयाचा अभ्यास करत आहोत आणि तो म्हणजे समृद्धीबाबतची मूलभूत तत्त्व किंवा समृद्धीच्या मूलभूत गोष्टी. आणि आतापर्यंत आपण बऱ्याचशा गोष्टी देवाच्या वचनातून ह्याविषयी पाहिलेल्या आहेत आणि माझी खात्री आहे की आत्तापर्यंतचे हे संदेश तुम्हाला आशीर्वादाचे ठरले असतील. आजचा आपला विषय आहे गुंतवणूक आणि परतफेड. गुंतवणूक आणि परत मिळणे हा आजचा विषय आहे. आतापर्यंत आपण पाहिलं की परमेश्वर आपला पुरवठा करणारा, गरजा भागविणारा आहे. तो आपला यावे हिरे कसा आहे. नंतर दुसरी गोष्ट जी आपण पाहिली ती ही की देव हा विपुलतेचा देव आहे. तो भरपुरीने देणारा देव आहे. जेवढं आपली गरज आहे तेवढं नाही तर त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक देणारा तो आहे. तिसरी गोष्ट आपण पाहिली की देवाला देणं आणि त्याच्या लोकांना किंवा देवाच्या कार्यासाठी देणं म्हणजे देवाचा आदर करणं हे आहे. म्हणजे देण्याने आपण देवाचा आदर करत असतो. चौथी गोष्ट जी आपण पाहिली ती ही की आर्थिक समृद्धी ही ज्या प्रमाणात आपली आत्मिक समृद्धी आहे त्या प्रमाणात आर्थिक समृद्धी होत असते. जसं योहान त्याच्या 3ऱ्या पत्रात लिहितो 2ऱ्या वचनामध्ये की जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टीत सुस्थिती किंवा समृद्धी असावी. म्हणजे आत्मिक वाढ आपली ज्या प्रमाणात होते त्याच प्रमाणात इतर आशीर्वादातही आपली वाढ होत असते. म्हणजे आत्म्याने वाढणं हे पहिलं महत्त्वाचं आहे. आणि आज आपण पाहू की गुंतवणूक देणं ही गुंतवणूक कशी आहे. जशी आपण एखादी ठेव योजनेत किंवा बँकेत पैसे गुंतवतो ठेवतो आणि जेव्हा गरज लागते त्यावेळेस ते परत काढतो, तसं देवाला देणं, देवाच्या कार्यासाठी पेरणं म्हणजे एक गुंतवणूक आहे. फिलिप्पिकरास पत्र याचा 4था अध्याय या ठिकाणी पाऊल याबद्दल काय म्हणतो आपण पाहू. फिलिप्पिकरास पत्र 4 आणि याच्या 10व्या वचनापासून फिलिप्पिकरांना लिहिताना पाऊल काय लिहितो बघा. तो म्हणतो की मला प्रभूच्या ठाई मोठा आनंद झाला की आता तरी तुमची माझ्याविषयीची काळजी पुन्हा जागृत झाली. ही काळजी तुम्ही करीतच होता पण तुम्हाला संधी नव्हती. तो म्हणतो की तुम्ही मला मदत करत होता, माझ्याविषयी काळजी होती, परंतु आता तुम्हाला ही संधी मिळालेली आहे. आता पुन्हा एकदा मी अडचणीत आहे आणि मला तुमच्या मदतीची गरज आहे. म्हणजे बघा, देवाच्या सेवकांना मदत करण्याची संधी ही महत्त्वाची असते. म्हणून ज्या वेळेस तुम्हाला संधी मिळेल त्या वेळेस आपण ते केलं पाहिजे. तो म्हणतो 11व्या वचनात, मला उणे असल्यामुळे मी बोलतो असे नाही, कारण ज्या स्थितीत मी असेन त्या स्थितीत संतुष्ट राहण्यास शिकलो आहे. तो म्हणतो तुम्ही नाही मदत केली तर देव कोणाच्याही द्वारे माझी मदत करील. आणि ज्या स्थितीत मी आहे त्या स्थितीत तृप्त राहण्यास शिकलो आहे. किती महत्त्वाचं तत्त्व आहे नाही का, की ज्या स्थितीत आपण आहोत त्याच्यात आपण समाधान मानणे. वचन 12, अडचणीत राहणे मला समजते, संपन्नतेही राहणे समजते. प्रत्येक प्रसंगी व सर्व प्रसंगी अन्नतृप्त असणे व क्षुधित असणे, संपन्न असणे व विपन्न असणे यांचे शिक्षण मला मिळालेले आहे. तो म्हणतो मी अनुभवावरून हे शिकलेलो आहे की अडचणीत, गरजेत आणि समृद्धीत, संपन्नतेत कसं राहायचं. म्हणजे बघा, तो म्हणतो याचे शिक्षण मला मिळालेले आहे. 11व्या वचनात शेवटी तो म्हणतो मी हे शिकलो आहे, तृप्त राहण्यास मी शिकलो आहे. म्हणजे काही गोष्टी आपल्याला देव अनुभवावरून शिकवत असतो. ह्या गोष्टी आपल्याला अनुभवावरून शिकायच्या असतात आणि म्हणून काही अडचणी, काही अनुभव आपल्या जीवनात देव देत असतो आणि अशा परिस्थिती निर्माण होऊ देत असतो की आपण त्याच्यातून शिकावं. म्हणजे आपल्याला शिकण्यासाठी असतं. वचन 13, मला सामर्थ्य देणाऱ्याच्या ठाई मी सर्व काही कराव्यास शक्तिमान आहे. आणि मग तो म्हणतो की मला सामर्थ्य देणाऱ्याच्या ठाई, कारण मी शिकलेलो आहे सर्व परिस्थितीत कसं तृप्त राहणे, समाधानी राहणे. बरेच वेळेस हे वचन वेगळं घेऊन कोट केलं जातं
परंतु कोणतंही वचन आपण एकटं स्वतंत्र न घेता त्याच्या अगोदर काय म्हटलेलं आहे, नंतर काय म्हटलेलं आहे, त्या संदर्भाने आपण ते वापरलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. तो म्हणतो, मी हे असं करतो म्हणून मला सामर्थ्य देण्याच्या ठाई मी सर्व काही कराव्यास शक्तिमान आहे. वचन 14, तथापि माझ्या संकटात तुम्ही माझे सहभागी झाला, हे ठीक केले. तो म्हणतो, माझ्या अडचणीत, माझ्या संकटात तुम्ही मला मदत केली, हे योग्यच केलं. फिलिप्पेकरांनो, तुम्हालाही ठाऊक आहे की सुवार्तेच्या प्रारंभी मी मासिदोनियाहून निघालो तेव्हा फक्त तुम्हा वाचून कोणत्याही मंडळीने माझ्याबरोबर देण्या घेण्याचा व्यवहार केला नाही. म्हणजे इतर ज्या मंडळ्या होत्या त्यांनी कोणीही पावलाला देण्याने किंवा आर्थिक मदत केली नाही. तो म्हणतो, फक्त तुम्ही केली, म्हणजे फिलिप्पेकरांनी केली. मी थेसलिकात होतो तेव्हाच माझ्या गरजेसाठी तुम्ही एकदाच नाही 2दा पैसे पाठवले. म्हणजे हे देणं घेण्याचा व्यवहार कशाबद्दल आहे, पुढच्या वचनात सांगितलेलं आहे, 16व्या वचनात, की तो म्हणतो की तुम्ही 2दा पैसे पाठवले. म्हणजे पैसे त्यांनी पावलासाठी पाठवले, म्हणजे देवाच्या सेवकांना आर्थिक मदत करणे. मी दानाची इच्छा धरतो असे नाही, तर तुमच्या हिशोबी जमा होणारे फळ बहुत व्हावे अशी माझी इच्छा आहे. आता 17 वचन नीट बघा. आपला विषय आहे गुंतवणूक आणि परतफेड. जर गुंतवणूक केली, बँकेत पैसे ठेवलेले असले तरच आपण काढू शकतो, नाही का? पण जर गुंतवणूकच केली नाही तर आपण पैसे काढायला जाऊ का? नाही. आणि तोच नियम स्वर्गाच्या राज्यात आहे. तेच तत्व इथं लागू आहे. आता ह्या वचनात एक महत्त्वाचं सत्य, आणखी एक महत्त्वाचा पॉईंट सांगितलेला आहे. 17 वचन बघा. मी दानाची इच्छा धरतो असे नाही, तर तुमच्या हिशोबी जमा होणारे फळ. तुमच्या हिशोबी हा शब्द अंडरलाईन करा. म्हणजे काय, जे आपण देवाला देतो त्याचा हिशोब देव ठेवतो का? कुठंतरी ठेवला जातो का? हो, त्याचा हिशोब ठेवला जातो. म्हणून तो म्हणतो की तुमच्या हिशोबी जमा होणारे फळ बहुत व्हावे अशी मी आशा धरतो. म्हणजे इथं पृथ्वीवर आपण जे देवाच्या सेवकांना, देवाच्या कार्याला देतो त्याचा हिशोब स्वर्गात देव ठेवत असतो. त्याचा अकाउंट आहे. तो म्हणतो, जे तुम्ही मला दिलं ते तुमच्या खात्यावर स्वर्गात जमा झालेलं आहे. बघा. आणि म्हणून माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही तुमचं खातं उघडलेलं आहे का? स्वर्गात तुमचं खातं पृथ्वीवरील देण्याने उघडलेलं आहे का? जर असेल आणि पृथ्वीवर जर तुम्ही जमा करत असाल, गुंतवणूक करत असाल देवाच्या सेवकात, देवाच्या कार्यामध्ये, तर ते तुमच्या हिशोबी, ते तुमच्या खात्यावर स्वर्गात जमा होत आहे. आणखी एक महत्त्वाचा पॉईंट 17 वचनात. पहिला शब्द हिशोबी किंवा खात्यावर जमा होणे आणि दुसरा आहे फळ. जमा होणारे फळ बहुत धरतो. म्हणजे देण्याने आपण फलद्रूप होऊ शकतो. तुम्ही फळ द्यावे म्हणून ही माझी पित्याची इच्छा आहे, प्रभू येशूने म्हटलं. देवाने आज्ञा दिली आदाम हवा यांना फलद्रूप व्हा, आणि नव्या करातही फलद्रूप व्हावं ही देवाची आज्ञा आहे आणि इच्छा आहे. आणि एक प्रकारचे फळ जे आहे ते म्हणजे देवाला देणं, देवाला दशांश अर्पण देणं, देवाच्या कार्याला देणं, म्हणजे एक प्रकारचं फळ देणं आहे. हे आपल्या जीवनाचं, ख्रिस्ती जीवनाचं एक फळ आहे. 18 वचन बघा. मला पाहिजे ते सर्व माझ्याजवळ आहे आणि अधिकही आहे. तो मला काही अडचण नाही, तुम्ही दिल्यावरच माझी गरज पूर्ण होईल असं नाही. देव कोणाच्याही द्वारे गरजा पुरवेल. पण तुम्ही जर दिलं तर तुमच्या खात्यावर, तुमच्या हिशोबी तुमचं फळ जमा होईल. त्याचा आशीर्वाद, त्याचा लाभ, त्याचे फायदे तो म्हणतो तुम्हाला मिळेल. वचन 18. मला जे पाहिजे ते सर्व माझ्याजवळ आहे, अधिकही आहे. तुमच्यापासून आलेले दान एपफ्रोदिताच्या हातून मिळाल्याने मला भरपूर झाले. आणि मग तो काय म्हणतो बघा. ते जसे काय सुगंध, जसं काय देवाला मान्य व संतोषकारक यज्ञ असे आहे.
हे जुन्या कराराचं चित्र आहे. जुन्या करारातील अर्पण, यज्ञ आणि वेगवेगळे सुगंधित द्रव्य. म्हणजे तो म्हणतो की आपलं जे काही दान आहे, जे काही आपण देवाला देतो, ते एक प्रकारचा यज्ञ आहे, अर्पण आहे. वचन 19, माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये गौरवाने पुरवी. आता बरेच लोक वेगळं हे वचन घेतात आणि वापरतात. फक्त 19 वचन ते म्हणतात की माझा देव तुमच्या सर्व गरजा पुरवी, आणि असं शास्त्रात लिहिलेलं आहे, म्हणून मी प्रार्थना करतो, विश्वास धरतो. पण हे चुकीचं आहे. त्याच्या अगोदर पावलाने काय सांगितलेलं आहे हे महत्त्वाचं आहे. तो म्हणतो तुम्ही जे मला दिलं, तुमच्या हिशोबी फळ जमा झालं, म्हणून माझा देव जेव्हा तुम्ही गरज लागाल तुमची गरज त्याच्यातून पुरवी. जे काही तुम्ही गुंतवणूक केलेली आहे स्वर्गाच्या राज्यात, जे काही तुम्ही तुमच्या स्वर्गीय बँकेत तुमच्या अकाउंटला ठेवलेलं आहे, ते तुम्हाला जेव्हा अडचण येईल त्यावेळेस तुम्हाला त्याच्यातून परत काढता येईल. म्हणून माझा देव तुमच्या गरजा त्याच्या संपन्नतेनुसार कधी पुरवी? जेव्हा आपण त्याच्या राज्यात गुंतवणूक केलेली असेल तर. जर आपण त्याच्या राज्यात गुंतवणूक केलेली असेल, देत असू तर ज्यावेळेस आपल्याला अडचण भासेल, देव त्याच्यातून आपली गरजा पुरवेल. त्याच्यातून आपल्या अकाउंटमधून तो आपल्याला जसे काय आपले पैसे किंवा जितकं पाहिजे तेवढं परत काढता येईल. पण अडचण अशी आहे की अनेकांनी गुंतवणूकच केली नाही, त्यांच्या हिशोबी स्वर्गात पैसेच जमा नाही आहे, त्यांचं खातंच उघडलेलं नाही. जर खातं नाही बँकेमध्ये तर पैसे मिळतात का? स्वर्गात जर आपण आपलं खातं उघडले, देवाला जर देत नसू, तर आपली जेव्हा अडचण गरज निर्माण होईल, आपण पैसे काढू शकू का? आपली गरज भागेल का? नाही. कारण आपल्या खात्यावर काहीच जमा नाही आहे. हे पाऊल या ठिकाणी सांगत आहे. म्हणजे देणं हे गुंतवणूक आहे. जसं बँकेत पैसे ठेवणं आणि गरज पडेल तेव्हा काढणं, तशा प्रकारचं हे आहे. आता आणखी एक वचन फलप्राप्तीबद्दल रोमकरास पत्र 15, 25 ते 28 मध्ये सुद्धा पाऊल याविषयी बोलतो. रोमकरास 15, 25 ते 28 तो रोमकरांना असं लिहितो, सध्या तर मी पवित्र जनांच्या सेवेतच यरूशलेमेत जातो, कारण यरूशलेमेतील पवित्र जनातल्या गोरगरिबांसाठी मासोदोनिया व अख्खिया हे गावांचे नाव आहे जिथं मंडळ्या होत्या, यांनी वर्गणी करण्याची मेहरबानी केली आहे. त्यांनी मेहरबानी केली तरी ते त्यांचे ऋणी आहेत, कारण विदेशी लोक त्यांच्या आध्यात्मिक गोष्टींचे अंशभागी झाले आहेत, म्हणून ऐहिक गोष्टीत त्यांची सेवा करण्यास ते त्यांचे ऋणी आहेत. तो म्हणतो की ह्या लोकांना आत्मिक आशीर्वाद त्यांच्याकडून मिळाला, म्हणून ते त्यांना पैशाने मदत करीत आहे. ऐहिक गोष्टीने ज्यांच्याकडून आपल्याला आत्मिक आशीर्वाद मिळत असतो त्यांना आपण ऐहिक गोष्टीने पैशाने मदत केली पाहिजे असं शास्त्र शिकवतं. वचन 28, यास्तव त्यांना ही फलप्राप्ती करून देऊन. आता बघा या ठिकाणी पुन्हा एकदा तो फलप्राप्ती हा शब्द वापरतो. म्हणजे देवाला देणं हे फळ आहे का? हो. फलप्राप्ती आहे का? हो. यास्तव त्यांना ही फलप्राप्ती, ही म्हणजे कोणती? जे काही त्यांनी अडचणीत असलेल्या त्यांच्या बंधू भगिनींना दिलं, जे काही त्यांनी मंडळीला दिलं, देवाच्या कार्याला, सेवकांना दिलं. तो म्हणतो ही फलप्राप्ती करून देऊन कार्य आटोपल्यावर मी तुम्हाला भेटून स्पेन देशात जाईन. म्हणजे देवाला देणं ही गुंतवणूक आहे, इन्व्हेस्टमेंट आहे. जसं आपण एखादी गुंतवणूक करतो त्यावेळेस जे तज्ज्ञ आहेत, एक्सपर्ट आहेत, त्यांना आपण 4-4 वेळेस विचारतो कोणती स्कीम आहे, कोणती योजना आहे, कसं आहे, किती पैसे गुंतवायचे, किती दिवसाने, किती वर्षाने ते परत मिळतील, किती मिळतील, हा आपण सल्ला घेतो आणि मग गुंतवणूक करतो. तसंच देवाच्या राज्यात गुंतवणूक करताना देखील आपण देवाच्या वचनातून सल्ला घेतला पाहिजे आणि मग गुंतवणूक केली पाहिजे. दुसरी गोष्ट देवाला देणं जशी पेरणी आणि कापणी हे आहे. 2 कोरिंथ याचा 9वा अध्याय वचन 6 ते 11 देवाला देणं हे पेरणी आणि कापणी आहे.
पाऊल कृषी किंवा शेतीच्या भाषेचा उदाहरण देऊन, शेतीचं उदाहरण देऊन तो करिंथीकरांना देण्याविषयी शिकवतो. तो म्हणतो की हे ध्यानात आणा की जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील आणि जो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील. म्हणजे किती प्रमाणात कापणी करायची हे आपण किती पेरतो त्याच्यावर अवलंबून आहे. हे देवावर किंवा इतरांवर किंवा सैतानावर अवलंबून नाही, लक्षात घ्या. आणि देवाला देणं म्हणजे त्याच्या राज्यात ही पेरणी आहे. मग 7व्या वचनात तो म्हणतो की प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे. म्हणजे देण्याच्या अगोदर ठरवलं पाहिजे का किती द्यायचं. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे, दुःखाने किंवा जरूर पडते म्हणून देऊ नये. जरूर पडते दिलं पाहिजे, नाही दिलं तर काय म्हणतील ह्या उद्देशाने नाही. कारण संतोषाने देणारा देवाला आवडतो. आणि मग हे केल्यावर काय होईल ते तो 8व्या वचनात सांगतो. सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यास देव शक्तिमान आहे. सर्व प्रकारची कृपा यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टी सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी तुमच्याजवळ सर्व काही विपुल व्हावे. सर्व हा शब्द किती वेळ झालेला आहे बघा. आणि ही देवाची इच्छा आहे की आपल्याजवळ विपुल व्हावे, म्हणजे आपलं पुरून उरावं दुसऱ्यांना देण्यासाठी, देवाच्या कार्याला देण्यासाठी. ही देवाची लेवल आहे. त्याने चौकडे दिले आहे, गरिबांना दानधर्म केला आहे, त्याची धार्मिकता युगानुयुग राहते, असा शास्त्रात लिहिलेला आहे किंवा शास्त्रलेख आहे. आणि हे स्तोत्र 112 मधून तो सांगतो की जो माणूस उदार आहे, दानधर्म करतो, इतरांना गोरगरिबांना मदत करतो, त्याची धार्मिकता ही टिकून राहते, युगानुयुग राहते. म्हणजे देण्याचा आणि धार्मिकतेचा संबंध आहे का. वचन 10, जो पेरणाऱ्याला बी पुरवतो व खाणाऱ्याकरिता अन्न पुरवतो तो तुम्हाला बी पुरवील व ते पुष्कळ करील आणि तुमच्या धार्मिकतेचे फळ वाढवेल. बघा, फळ हे पण एक प्रकारचं फळ आहे आणि आपण फळ द्यावं ही प्रभू येशूची इच्छा आहे. तो म्हणतो असं केल्यावर तो तुमच्या धार्मिकतेचे फळ वाढवेल आणि जे तुम्ही पेरलेलं आहे आणखी पेरण्यासाठी तुम्हाला बी पुरवेल. आणि मग तुम्ही आणखी पेराल आणि मग आणखी पीक आल्यावर त्याच्यात आणखी बी असेल, मग आपण आणखी पेरू आणि ह्या रीतीने आपण समृद्ध होऊ. ही देवाची योजना आहे. हा देवाचा मार्ग आहे समृद्ध होण्याचा. जगाच्या मार्गाने नाही. एकमेकांची दुसऱ्यांची फसवणूक करू नये, लुबाडू नये. पेरणी आणि कापणी याने गुंतवणूक आणि परत पैसे काढणे, ह्या रीतीने देवाच्या लोकांनी तुम्ही आणि मी समृद्ध व्हावं ही देवाची इच्छा आहे. आणि मग 11व्या वचनात तो काय म्हणतो बघा, 2 कोरिंथ 9 आणि 11, म्हणजे सर्व प्रकारच्या औदार्यासाठी सर्व गोष्टींनी तुम्ही धनसंपन्न व्हाल. कशाने धनसंपन्न व्हाल. आत्मिक आशीर्वादाने असं सांगितलंय का. नाही, सर्व गोष्टी, सर्व गोष्टी. सर्व म्हणजे किती. सर्व गोष्टींनी म्हणजे सर्व बाबतीत, शारीरिक, आत्मिक, आर्थिक, तुमच्या नोकरी धंद्यात, कामधंद्यात, सर्व बाबतीत तुम्ही संपन्न व्हाल, धनसंपन्न व्हाल. आणि त्या औदार्यावरून आमच्याद्वारे देवाचे आभार प्रदर्शन होते. आणि मग असं झाल्यावर आपण देवाचे आभार मानतो. म्हणून दुसरी गोष्ट पेरणी काय आहे, देवाला देणं काय आहे. पेरणी आणि कापणी आहे. पहिली गोष्ट आपण पाहिली की देवाला देणं ही गुंतवणूक आहे स्वर्गाच्या राज्यात, देवाच्या राज्यात. दुसरी गोष्ट देवाला त्याच्या लोकांना त्याच्या कार्यासाठी देणं हे पेरणी आणि कापणी आहे. पेरलं तर उगवतो आणि पेरल्यानंतर शेतकरी वाट पाहतो. याकोबाचे पत्र 5वा अध्याय आणि 7व्या वचनात असं लिहिलेलं आहे की शेतकरी शेत पेरल्यानंतर त्या पिकाची कापणी करण्यासाठी वाट पाहतो. म्हणजे काय की तो अपेक्षा करतो. बरेच लोक देवाला देतात, देवाच्या कार्याला देतात, पण परत आपल्याला मिळू शकेल किंवा मिळतं हे त्यांना माहीत नाही. ते अपेक्षा करत नाही. त्यांना वाटतं देवाला दिलं म्हणजे गेलं, संपलं, आपलं कमी झालं. तसं नाही आहे ते.
ते पेरलेलं आहे, ती गुंतवणूक आहे. ते अनेक पट करून त्याच्यावर व्याज मिळून ते आपल्याला मिळणार आहे, असं शास्त्र शिकवतं. आता स्वर्गात संपत्ती साठवण्याविषयी प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलं बघा. हे प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. जर कोणाला वाटत असेल की हे तर पावलाने सांगितलं, पण प्रभू येशूने याविषयी काय म्हटलं बघू आपण. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय, मत्तई 6 आणि याच्या 19व्या वचनापासून आपण वाचू. आणि हे प्रभू येशूचे शब्द आहे, हे देवाचं वचन आहे. पृथ्वीवर आपणाकरिता संपत्ती साठवू नका, तेथे कसर व जंग खाऊन नाश करतात आणि चोर घर फोडून चोरी करतात. आपल्याला माहिती आहे, घरफोड्या पण होतात, दरोडे पण पडतात आणि बँकेवर पण, ATMवर पण दरोडे पडतात, लुटले जातात, नाही का. आणि म्हणून प्रभू येशू म्हणतो की आपणाकरता पृथ्वीवर संपत्ती साठवू नका, तर स्वर्गात आपणाकरिता संपत्ती साठवा. म्हणजे काय, आपण स्वर्गात संपत्ती साठवू शकतो? हो. म्हणूनच प्रभू येशूने सांगितलं. जर साठवू शकत नाही तर त्यांनी उगीच म्हटलंय का? तो म्हणतो स्वर्गात आपणाकरिता संपत्ती साठवा, तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाहीत व चोर घर फोडून चोरी करीत नाहीत. तिथं दरोडे पडत नाहीत, तिथं त्याला गंज लागत नाही. आणि स्वर्गात संपत्ती साठवणे म्हणजे स्वर्गात गुंतवणूक करणे. म्हणजे इथं आपण ज्यावेळेस देवाच्या कार्याला, देवाला अर्पण, दशांश वगैरे देतो, त्यावेळेस त्याचा हिशोब ते आपल्या खात्यावर स्वर्गात जमा होतो आणि तिथं आपल्या नावावर आपण संपत्ती साठवत असतो. किती विशेष आहे, नाही का. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की स्वर्गात आपणासाठी संपत्ती, ते कारण जेथे तुमची संपत्ती आहे तेथे तुमचे चित्तही किंवा मनही असणार. जर संपत्ती आपण जगी गोष्टीसाठी साठवत असो, पृथ्वीवरील गोष्टीसाठी, तर आपलं मन जगी पृथ्वीवरील गोष्टीत असतात. पण जर आपण देवाच्या राज्यात साठवत असो, तर आपलं मन देखील, आपलं चित्तही तिथं असेल. म्हणजे जिथं आपलं धन आहे प्रभू येशू, तिथं तुमचं मनही असेल. जर तुमचं धन पृथ्वीवर आहे तर तुमचं मन पृथ्वीवर असेल. जर तुमचं धन स्वर्गात असेल तर तुमचं मनही तिथं असेल. आणि हा एक स्वर्गाच्या राज्याचा नियम आहे. आता ही गुंतवणूक केल्यानंतर, ही स्वर्गाच्या राज्यात गुंतवणूक, आणि ह्याच्यासाठी आणखी एक उदाहरण आहे, आणखी एक घटना आपण वाचतो मार्कुस शुभवर्तमान याच्या 10व्या अध्यायामध्ये. मार्क 10 मध्ये आणि याच्या 17व्या वचनात ही घटना लिहिलेली आहे. मग तो म्हणजे प्रभू येशू निघून वाटेस लागणार, तो एकाने धावत येऊन त्याच्या पुढे गुडघे टेकून त्याला विचारले, उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन वतन मिळवण्यास मी काय करावे? येशू त्याला म्हणाला, मला उत्तम का म्हणतोस? एक म्हणजे देव, त्याच्या वाचून कोणी उत्तम नाही. त्याने त्याला उत्तम गुरुजी म्हटलं. तो त्याच्या दृष्टीने फक्त एक उत्तम गुरु होता, देव किंवा देवाचा पुत्र नव्हता. आणि म्हणून प्रभू येशू म्हणतो की मला उत्तम का म्हणतो? फक्त देवच उत्तम आहे. आणि मी जर उत्तम आहे म्हणजे मी देव आहे. त्याला तो त्याचा पॉईंट क्लिअर करीत आहे. आज्ञा तुला ठाऊक आहेत, मनुष्य हत्या करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटे साक्ष देऊ नको, ठकवू नको, आपला बाप व आपली आई यांचा मान राख. त्याने उत्तर दिले, गुरुजी. बघा, तो प्रभूजी असं म्हणत नाही, गुरुजी म्हणतो. म्हणजे नक्की प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे याची त्याला खात्री झाली नाही, पण तो आनंदाने, उत्साहाने त्याच्याकडे आलेला आहे सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी. तो म्हणतो मी काय करावे? आणि तो म्हणतो की ह्या आज्ञा मी लहानपणापासून सर्व पाळलेली आहे. बघा किती विचित्र आहे. ज्याने आज्ञा दिल्या त्याला तो सांगतो की मी या सर्व आज्ञा पाळलेल्या आहे. पण खरंच पाळल्या होत्या का? त्याच्यात एक आज्ञा होती की
संपत्तीचा, शेजाऱ्याविषयीच्या इतर गोष्टींचा लोभ धरू नको. येशूने त्याच्याकडे न्याहाळून पाहून त्याच्यावर प्रीती केली. बघा, असं असून सुद्धा प्रभू येशूने त्याच्याकडे पाहून त्याच्यावर प्रीती केली. किती विशेष आहे. व त्याला म्हटले, एक गोष्ट तुझ्यात उणी आहे. जा, तुझे जे आहे नाही ते विकून दारिद्र्यास दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. चल, माझ्या मागे ये. तो म्हणतो, तू सर्व जर आज्ञा पाळत आलेला आहे, सर्व जर ह्या गोष्टी केलेल्या आहेत, तर जे काही तुझ्याजवळ आहे ते वाटून दान धर्म कर, दारिद्र्यास दे आणि माझा अनुयायी हो, माझा शिष्य हो, माझ्या मागे ये. म्हणजे तुला स्वर्गात धन मिळेल. म्हणजे पृथ्वीवर जर तू दारिद्र्यांना मदत केली तर तू स्वर्गात गुंतवणूक करशील. कारण त्याचं स्वर्गात अजून अद्याप अकाउंट नव्हतं. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला हे सांगत आहे. पण काय झालं? वचन 22, परंतु तो हे वचन ऐकून म्लानमुख म्हणजे अतिशय दुःखी होऊन कष्टी होऊन निघून गेला, कारण तो फार श्रीमंत होता. तो आनंदाने उत्साहाने आला. त्याला वाटलं प्रभू येशू शाबासकी देईल की सर्व आज्ञा पाळत आलेला आहे, आता तुला सार्वकालिक जीवन मिळणारच. पण जी उणीव आहे, जे कमी आहे, ते त्याने त्याला दाखवलं की एक आज्ञा तू पाळलेली नाही आहेस. तुझं संपत्तीवर, तुला संपत्तीचा लोभ आहे, म्हणून तो म्हणतो की ते तू गुंतवणूक कर आणि तुला स्वर्गात धन मिळेल. परंतु तो दुःखी झाला, निघून गेला. आज अनेक लोक हे असं ऐकून दुःखी होतात खुश होण्याऐवजी, आणि प्रभू येशूपासून निघून जातात त्याच्याकडे वळण्याऐवजी. आता ह्याच्याच नंतर थोड्या वेळानंतर प्रभू येशूला शिष्यांनी प्रश्न काय विचारला बघा. मार्क 10 आणि वचन 28. पेत्र त्याला म्हणू लागला. 28 वचन बघा, मार्क शुभवर्तमानाचा 10 अध्याय. पेत्र त्याला म्हणू लागला, पहा, आम्ही सर्व सोडून आपले अनुयायी झालेलो आहोत. म्हणजे पेत्राला म्हणायचं हे होतं की आम्ही तर सर्व सोडून तुझे अनुयायी झालेलो आहोत. त्या तरुणाला तू सांगितलं अनुयायी हो, सर्व सोडून. तो दुःखी होऊन निघून गेला. पण आम्ही तर सगळं सोडून तुझ्या माग, आम्हाला काय मिळणार? आणि याचं उत्तर प्रभू येशू काय देतो बघा. येशूने उत्तर दिले की मी तुम्हाला खचित सांगतो, ज्याने माझ्याकरिता व सुवार्तेकरिता घर, भाऊ, बहिणी, आई, बाप, मुले किंवा शेतं म्हणजे प्रॉपर्टी सोडली आहे, अशा कोणाही इस्माला ह्या सांप्रतकाळी, कधी स्वर्गात गेल्यावर नाही, मरणानंतर नाही, ह्या संप्रतकाळी, सध्या आपण हयात असताना, जिवंत असताना 100 पट. किती पट? कोणती बँक जगातली 100 पट व्याज देते तुम्हाला माहिती आहे का? फक्त स्वर्गातली बँक, बँक ऑफ हेवन. तो म्हणतो, जर तुम्ही माझ्याकरिता ह्या सर्व गोष्टींचा, कुटुंबाचा, इस्टेट प्रॉपर्टीचा त्याग केला, माझ्यासाठी जर सर्व सोडलं असेल, त्याग केला असेल, तर ह्या आयुष्यात तुम्हाला 100 पट घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले, शेते, म्हणजे जे काही आपण त्याच्या राज्यात गुंतवणूक करतो, देतो, ते आपल्याला परत मिळतं का? हो. पण तरी काही लोकांना वाटतं की ते आता नाही, स्वर्गात गेल्यावर आपल्याला परत मिळेल. पण हा चुकीचा विश्वास आहे, चुकीचा हा गैरसमज आहे. प्रभू येशू म्हणतो की ह्या सांप्रतच्या युगात सध्या तो शिष्यांना सांगतो की ह्या आयुष्यात 100 पट जे सोडलं आहे, ते घरं म्हणजे इस्टेट प्रॉपर्टी, फॅमिली, त्याबरोबर पाठलाग किंवा छळ, आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळाल्या वाचून राहणार नाही. म्हणजे जर आपण देवाच्या राज्यात गुंतवणूक केली तर या आयुष्यात आपल्याला काही मिळतं का? हो, 100 पट मिळतं. जे आपण पेरलेलं आहे, ज्याचा त्याग केलेला आहे, ते 100 पट देव आपल्याला परत देत असतो. आणि एवढंच नव्हे तर तो म्हणतो येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन, म्हणजे या आयुष्यासाठी पण त्याने तरतूद केलेली आहे
आणि या नंतरच्या आयुष्यासाठी सुद्धा. मग विचार करा, आणखी काय पाहिजे? आणखी कशाची गरज आहे का? शेवटी पाऊल तिमोथेला याबद्दल काय लिहितो आपण वाचू. तिमोथेला पहिले पत्राचा 6वा अध्याय आणि वचन 17 पासून 17 ते 19. पहिले तिमोथे 6. तो म्हणतो, प्रस्तुत युगातल्या धनवाना सांग की तू अभिमानी होऊ नये. धनवान श्रीमंत लोक गर्विष्ठ अभिमानी असतात. तो म्हणतो की धनवाना सांग की तू अभिमानी होऊ नये. त्या मंडळीत देखील, ख्रिस्ती विश्वासारी देखील जे धनवान होते, तो म्हणतो त्यांनाही सांग, वॉर्निंग दे की तुम्ही गर्विष्ठ होऊ नका, अभिमानी होऊ नका. चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो सदाजीवी देव आपल्याला उपयोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवावी. आता याच्यात अत्यंत महत्त्वाचं वाक्य आहे आणि ते पाहिजे तर अंडरलाईन करा की सदाजीवी देव आपल्याला उपयोगासाठी सर्व काही विपुल देतो. सर्व काही आणि विपुल हे शब्द अंडरलाईन करा. देव आपल्याला उपभोगण्यासाठी देतो का? हो. किती देतो? थोडंफार देतो असं लिहिलेलं आहे का? किंवा बरंचसं देतो असं लिहिलेलं आहे का? त्या शास्त्रात बघा, जो सदाजीवी देव आपल्याला उपभोगासाठी सर्व काही म्हणजे सर्व काही, म्हणजे आर्थिक असो, आत्मिक असो, शारीरिक असो, ऐहिक असो, भौतिक असो, ज्याची आपल्याला गरज आहे ते सर्व काही. आज तुम्हाला कशाची गरज आहे? तुम्हाला शंका आहे की देव देईल की नाही, अशी शंका आहे का? याचं उत्तर इथं आहे की देव आपल्याला उपयोगासाठी सर्व काही, आणि किती देतो? विपुल देतो. आपण पाहिलं या सिरीजमध्ये की देव हा विपुलतेचा देव आहे आणि म्हणून तो विपुल देतो, गरजेपेक्षा अधिक देतो, एक्स्ट्रा देतो, पुरून उरल इतका देतो. त्याच्यावर आपण आशा ठेवावी. आपला आशा, आपला विश्वास, आपल्याजवळ पैसा आहे, बँकेत ठेव आहे, प्रॉपर्टी, ह्याच्यावर नाही. ही आपली सिक्युरिटी नसावी. तर जो देव आपल्याला देतो त्याच्यावर असावे. चांगले ते करावे, सत्कर्माविषयी धनवान असावे, दानशील परोपकारी असावे. देण्याची, मदत करण्याची संधी आहे, देवाला देण्याची जेव्हा संधी आहे ते आपण करत राहावे. तो म्हणतो पेरणी करत राहावी, गुंतवणूक करत राहावी. जे खरे जीवन ते मिळण्यास पुढील काळी चांगला आधार होईल. जे खरे जीवन ते मिळवण्यासाठी पुढील काळी चांगला आधार होईल. म्हणजे पुढील काळी जे त्याने जीवन ठेवलेलं आहे ते मिळण्यासाठी ह्या गोष्टी इथं जे आपण पृथ्वीवर करतो, पेरणी, गुंतवणूक, देणं, तो हे आपल्याला आधार होतात. असे साठवण आपणासाठी करावे. साठवण हा शब्द अंडरलाईन करा. म्हणजे ही साठवणूक आहे, हे खर्च नाही. हे व्यर्थ गेलं, देवाला दिलं म्हणजे आता ते गेलं, मला परत मिळणार नाही, असं नाही आहे. ती साठवणूक, गुंतवणूक आहे. ते आपण करत राहावे. म्हणजे जसं नैसर्गिकरित्या आहे तसंच आध्यात्मिकरित्या देखील आहे. निसर्गात जशी शेतकरी बी पेरतो तसं आपण आपले दशांश अर्पणे वेगवेगळ्या प्रकारचे हे देवाच्या राज्यात पेरत असतो. जसं ते उगवतं तसं हेही उगवत असतं. पण योग्य समय शेतकरी कापणी करतो. जसं उगवायला सुद्धा योग्य समय आहे, तोपर्यंत आपण वाट पाहिली पाहिजे. मग प्रश्न असा आहे की तुम्ही पेरणी करत आहात का? स्वर्गात गुंतवणूक करत आहात का? आणि विश्वासाने त्याच्यातून परत काढत आहात का? जर तुमच्या अकाउंटला असेल तर तुम्ही ते परत काढू शकाल. जर गुंतवणूक केली असेल
तर तुम्हाला त्याच्यावरचा व्याज किंवा त्याच्यावरचं रिटर्न मिळेल. आणि म्हणून जर नसेल तर आजपासूनच गुंतवणुकीला सुरुवात करा. कारण जोपर्यंत तुम्ही पेरत नाही तोपर्यंत तुम्ही कापणी करू शकणार नाही. आणि जोपर्यंत तुम्ही गुंतवणूक करत नाही तोपर्यंत तुम्ही याच्यातून काढून शकणार नाही. तर ही देवाची इच्छा आहे. आणि हा देवाचा आपल्याला पृथ्वीवर असताना, जगात असताना समृद्ध होण्याचा हा देवाचा मार्ग आहे. मग निर्णय आता तुमच्या पुढे आहे, माझ्या पुढे आहे. जगाच्या मार्गाने श्रीमंत व्हायचं, धनवान व्हायचं की देवाच्या मार्गाने? फक्त जगातच संपत्ती साठवायची, फक्त ह्या आयुष्यापुरताच विचार करायचा की पुढच्या मरणानंतरच्या येणाऱ्या आयुष्याचा देखील? देव आपल्याला ह्या आयुष्यासाठी लागणारं तेही देतो, त्याचीही त्यांनी तरतूद केलेली आहे. आणि येणाऱ्या आयुष्यासाठी देखील पुरवठा केलेला आहे. हे प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना सांगितलं. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.